भारत पेट्रोलियम लिमिटेड कंपनीमध्ये तब्बल 30 ते 35 वर्षापासून कार्यरत असलेल्या कामगारावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। 2 तारखेला या ठिकाणी नशिराबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडली। तब्बल 40 कामगार नशिराबाद मधून भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये कामगार म्हणून सिलेंडर वाहण्याचं काम या ठिकाणी करतात। मात्र असं असताना निवडणूक प्रक्रियेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, लोकशाहीचा अधिकार बजावण्यासाठी दुपारच्या शिफ्ट मधले कामगार या ठिकाणी कामावरच रुजू झाले नाही। मात्र असं असताना देखील प्रथम शिफ्ट मधले कामगार जरी त्या ठिकाणी हजर झाले तरी त्या कामगारांवर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे। कंपनी प्रशासनाच्या वतीने तब्बल 35 ते 40 कामगारांना मतदान प्रक्रिया पार पडली, त्यावेळेस पासून तर आजपर्यंत या ठिकाणी कामावरच रुजू करण्यात येत नाहीये। या संपूर्ण घटनेची नेमकी काय इत्थंभूत माहिती आपण जाणून घेऊयात। काही कामगार वर्ग आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? 2 तारखेला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली, तुम्ही माथाडी कामगार आहात, मात्र अद्यापही तुम्हाला या ठिकाणी कंपनी प्रशासन कामावर घेत नाही, काय नेमकी माहिती आहे? आम्ही 2 तारखेला आमची पश्चिम होते, एका शिफ्टची पश्चिम होती, तर पश्चिमला आम्ही मतदान ड्युटी करून गावात आलो, मतदान केलं। पण सेकंडवाल्यांनी एक दिवस अगोदर मॅनेजमेंटला सांगितलेलं होतं की आम्हाला मतदानासाठी सुट्टी पाहिजे, तर त्यांनी काही त्याच्यावरती निर्णय घेतला नाही। पण श्रीनाथ ट्रान्सपोर्ट आणि व्यंकटेश ट्रान्सपोर्ट यांचा जो मॅनेजर होता, त्यांच्या भरपूर 40-45 गाड्या आहे, तर त्या मॅनेजरने यांना सपोर्ट केला, यांना सांगितलं की तुमचा हक्काचा दिवस आहे, हे जे मतदान आहे याची भरीव सुट्टी भेटते, म्हणजे तुम्ही घरी जरी राहिले तरी तुम्हाला भर पगारी सुट्टी मिळेल, त्याच्यामुळे तुम्हाला बिंदास घरी राहू शकता, असं त्यांना सपोर्ट केला। त्याच्यामुळे आमचे जे कामगार आहेत त्यांनी त्या दिवशी बिंदास घरी राहिले सेकंडला। पण आम्ही पश्चिमला आम्ही ड्युटीवर हजर होतो। आम्ही येताना जेव्हा आमची फर्स्ट शिफ्ट संपली तेव्हा आम्ही तिथले जे फील्ड ऑफिसर होते त्या फील्ड ऑफिसरना विचारणा केली की बा आम्ही सेकंडला थांबायला तयार आहे, तुम्ही आम्हाला थांबू देता का? त्यांनी सांगितलं तुमचं काम संपलं, तुम्ही इथून निघा। आमचे कामगार तिथून निघाले आणि त्यांनी काय केलं, त्या दिवशी काहीच कारवाई केली नाही। त्या दिवशी त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पश्चिमला गेलो, आम्हाला परत ड्युटीवर घेतलं पश्चिमला, कारण तोपर्यंत त्यांचे परप्रांतीय कामगार तिथे आलेले नव्हते। मग त्यावेळेस जेव्हा 2 वाजला आमची शिफ्ट संपल्यानंतर त्या टायमाला त्यांनी परप्रांतीय कामगार पूर्ण 42 ट्रान्सपोर्ट तिथे आलेले होते, त्यांनी पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला होता। त्यांना माहिती आता हे आंदोलन करू शकता इथे, कारण आमच्याजवळ आम्हाला पूर्वनियोजित सूचना काहीच नव्हती की हे असे करू शकतील असं। मग आमचे कामगार तिथे आल्यानंतर सर्वांना बंदी करण्यात आली, आणि बंदी करण्यानंतर त्यांना माहिती आहे का इथे काय करू शकता, काहीतरी उपद्रव करू शकता वा। त्या टायमाला त्यांनी काय केलं, पोलीस प्रोटेक्शन मागितलं। पोलीस प्रोटेक्शन फक्त तेवढंच नाही आलं, पोलीस प्रोटेक्शन सोबत SRPF चे जवान, त्यांच्या पण 2 गाड्या आल्या। त्याच्यानंतर SDP ची गाडी आली, SP सुद्धा तिथे येऊन गेले। मग तिथे जर का दंगापथक झालं नव्हतं, तिथे काही दंगल झाली, आम्ही काही जाळपोळ केली नाही, काही गाड्या फोडल्या नाही, कोणावर काही हमला केला नाही, काही आंदोलन केलं नाही, तरी सुद्धा जर का ते तिथे येत आहे तर हे पूर्वनियोजित ही गोष्ट होती। मग त्यानंतर आम्ही आमचे जे कामगार सेनेचे जे अध्यक्ष जमील भाऊ देशपांडे त्यांच्याकडे मागणी केली, त्यांनी रितसर कलेक्टरकडे आमची मीटिंग बसवली, तिथे नोटीस दिली कलेक्टरना, त्यांना सांगितलं, त्यांना आदेश दिला किंवा आमचे कामगार जे आहे हे 2 तारखेला मतदानासाठी हा त्यांचा हक्क आहे, त्याच्यासाठी हे इथे आलेले आहे। मग कलेक्टर साहेबांनी काय केलं की दुसऱ्या दिवशी कामगार आयुक्त जे आहे, जे आमच्यासाठी लढा देतात, त्या कामगार आयुक्तकडे आमची मीटिंग ठेवली। तिथे 42 ट्रान्सपोर्ट त्यांना पण सूचना केली की तुम्ही इथे मीटिंगला हजर व्हायचं, आणि कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनाही सांगितलं की तुम्ही तिथे, त्यांना पण नोटीस दिली। पण फक्त तिथे 2 ट्रान्सपोर्ट तिथे हजर होते 42 मधले, बाकी कोणीही तिथे हजर नव्हतं। आणि मग तिथे कामगार आयुक्तांनी त्यांना निर्णय दिला की तुमचे इथे कामगार, मी नाराजी व्यक्त करतो की त्यांनी इथे हजर राहायला पाहिजे होतं। हा एक मुद्दा महत्वाचा आहे की तिथे 42 बोललेले होते, फक्त 2 ट्रान्सपोर्ट तिथे हजर होते। हा मुद्दा फक्त तुम्ही लक्षात ठेवा, की हा मुद्दा मी नंतर सांगेल कशासाठी। तर त्यांनी काय केलं, तिथे जे कामगार आयुक्त होते त्यांना पण ते दुजोरा दिला की आम्ही यांना घेत नाही म्हणे। मग त्यांनी तिथे लेटर प्रदर्शित केलं पेपरमध्ये, पेपरबाजी केली, लोकमतला त्यांनी ऍड दिली की बा या कामगारांना घेण्यात यावे। कलेक्टरच्या आदेशानुसार कामगार आयुक्त बैठक बसली होती, तेव्हा यांनी दुजोरा दिला। पण हे 40 परिवाराचा जो प्रश्न आहे ते उपासमारी आली आहे, तर हा गंभीर प्रश्न आहे, तर तुम्ही तातडीने याचा निर्णय घेण्यात यावा। पण तेव्हा सुद्धा त्यांना घेतलं नाही। मग कलेक्टरकडे त्यांनी तो निर्णय पोहोचवल्यानंतर कलेक्टर साहेबांनी काय केलं, सोमवारी आज संध्याकाळी 5 वाजता मीटिंग ठेवलेली आहे। पण आता विचार करून पहा की आता हल्ली या टायमाला BPCL मध्ये आता सध्या ते सर्व ट्रान्सपोर्ट तिथे हजर झालेले आहे आणि त्यांची मीटिंग चालू आहे।
म्हणजे पूर्वनियोजित करू शकता. आता आम्ही हमाले, आम्ही पूर्वनियोजित या गोष्टी करू नाही शकत कारण आम्ही हमाली काम करतोय. आणि सिलेंडर पहा, लहान मुलांना विचारा की सिलेंडर किती वजनाचं असतं, त्यांना शाळेत शिकवलं जातं. पण आम्ही हजारो सिलेंडर रोज आमचे मजूर 30-35 वर्षापासून तिथे फेकताय. आम्हाला दुसरा एवढा त्रास आहे, तिथे खूप त्रास सहन करावा लागतोय. मग त्रास सहन करत असताना आमचे जे माथाडी इन्स्पेक्टर असतात, त्या माथाडी इन्स्पेक्टर आम्ही बऱ्याच वेळा विचारणा केली की साहेब तुम्ही इथे या, इन्स्पेक्शन करा, आमच्यावर काय त्रास होतो, आम्हाला कोण कोण काय त्रास देतं. आम्हाला सिक्युरिटी गार्ड पासून तर प्रत्येक मॅनेजमेंट पर्यंत सर्व आम्हाला एकदम तुच्छ समजतात. कारण आम्हाला म्हटलं म्हणजे त्यांना असं वाटतं एकदम तुच्छ आहे, आम्हाला एकदम खालच्या पातळीची वागणूक देतात. निश्चित आपण बघतोय की या ठिकाणी आयुक्ताच्या आदेशाला, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला या ठिकाणी कंपनी प्रशासन कुठे दुजोरा देत नाहीये. आज सायंकाळी या ठिकाणी बैठक आहे. तुम्ही 2 तारीख पासून या ठिकाणी घरी आहात. 40 कर्मचारी या ठिकाणी हकलपट्टी करण्यात आलेली आहे. काय राहणार तुमचा पुढचा पवित्रा या संदर्भातला? नाही, खरा मुद्दा काय आहे, विषय जर का बघितलं ना तर भारत पेट्रोलियम ही कंपनी जळगावला आहे आणि आम्ही सर्व कामगार माथाडी नशिबाचे रहिवासी आहे. आता नशिबाचे रहिवासी असल्यामुळे मतदानाचा हक्क आम्हाला बजावणार होता, पण त्यांना हा निस्ता मुद्दा सापडला. पण याच्या व्यतिरिक्त आज 2 वर्षापासून कंपनी आणि ट्रान्सपोर्टर यांची मिलीभगत आहे आणि त्यांनी आम्हाला अशी धमकी देत होते, 2 वर्षापासून धमकी देत आहे ट्रान्सपोर्ट आणि कंपनी व्यवस्थापक, की तुम्ही माथाडी जो कायदा आहे हा रद्द करा, तुम्ही माथाडी बोर्डून बाहेर निघा, आम्ही तर कॉन्ट्रॅक्ट घेऊ आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही काम करा. हा राग त्यांचा कामगारावर आहे. पण आम्ही त्याला दुसरा देत नव्हता, कारण माथाडी हे आमच्यावाले संरक्षण करणारं मंडळ आहे. आज PF लिव्ही सर्व आमचं ते पद्धतशीर काम करत आहे. पण विषय म्हटला म्हणजे हे फक्त प्रशासन दादागिरी आहे आणि माथाडी कायदा मोडीत काढण्याकरता त्यांनी आमच्यावर कारवाई केली आहे. तर विषय जर का बघितला ना साहेब, तर ज्या वेळे आम्ही लोडिंग अनलोडिंगचं काम करत असताना आम्हाला एवढा त्रास सहन करत असताना आमचे जे इन्स्पेक्टर बोर्ड आहे यांना मी तक्रार केल्यानंतर बोर्ड इन्स्पेक्शन करायला कंपनी आले होते भारत पेट्रोलियमला. पण एक गव्हर्नमेंटचा ऑफिसर, माथाडी लेबरचा ऑफिसर, त्याला सुद्धा कंपनी व्यवस्थापकांना गेटच्या बाहेर काढलं, त्याला सुद्धा इन्स्पेक्शन करू दिलं नाही. मग याचा अर्थ काय होतोय की दडपशाही चालू आहे ना. ज्या दिवशी आमची होती 5 तारखेला कामगारांकडे मिटिंग झाली, त्या मिटिंग मध्ये ट्रान्सपोर्टर 2 होते आणि आमचे सर्व लेबर होते. आमचे जमील देशपांडे होते अध्यक्ष, त्यांच्यासोबत लेबर कमिशनना हे सर्व माथाडी कामगार 40 बाहेर काढले, यांना त्वरित कामावर घ्यावा असा आदेश दिला. पण त्या आदेशाला सुद्धा त्यांनी काय केला, दुसरा दिला नाही. तो आम्ही रोज सकाळी जातोय, फर्स्ट शिफ्टला वापस येतोय, सेकंड शिफ्टला जातोय, वापस येतोय. म्हणजे त्यांचं एकच आहे की त्यांनी एकच निर्णय घेतलाय की आम्हाला इथं माथाडी कायदा लोकबाई यांना आणि परप्रांतीय लोक आणून त्यांना यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे कमी पगारामध्ये. निश्चित आपण बघतोय तर या ठिकाणी परप्रांतीयाला कामावर रुजू करून या ठिकाणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कुठेतरी कामाच्या बाहेर काढावं, माथाडी कायदा या ठिकाणी रद्द करावा. तुम्ही देखील तब्बल 35 ते 38 वर्षापासून त्या ठिकाणी कामगार आहात. 23 सालापासून आहे मी. काय नेमकी मागणी असणार? 23 सालापासून मी कामावर आहे. आता ऐन टायमावर त्याने बाहेर काढलेलं म्हणजे आमच्याकडनं त्यांना हप्ता न भेटत नव्हता. या ट्रान्सपोर्टाकडनं हप्ता भेटतो म्हणून त्यांना हे साथ देता आणि आम्हाला साथ देत नाही म्हणून आम्हाला बाहेर काढण्यात आलं. त्यांचा मुलगा सुद्धा वागू शकत नाही. आता आम्ही कुठे कामाला जायचं? आपण बघतोय तर ह्या कामगारांच्या व्यथा अत्यंत दयनीय आहे की गेल्या काही दिवसांपासून यांना भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड या कंपनीच्या वतीने या ठिकाणी कामावून बाहेर काढण्यात आलं. तब्बल 40 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आता उपासमारीची वेळ आलेली आहे. जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्त या दोघांनी आदेश देऊन देखील या कंपनी प्रशासनाने अद्यापही तोडगा काढलेला नाही. मात्र आज संध्याकाळच्या जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या, भारत पेट्रोलियम प्रशासनाच्या होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कंपनी प्रशासन या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करेल का, किंवा परप्रांतीय कामगारांना या ठिकाणी कामास न्याय मिळेल, माथाडी कामगारांवर येणारी उपासमारीची वेळ या ठिकाणी कुठेतरी दूर होईल का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.